सर्वांना माझा नमस्कार। मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर। आजकाल मांडी घालून खाली बसता न येणे ही फार गंभीर स्वरूपाची समस्या झालेली आहे। ऑफकोर्स आपण आजकाल फास्ट फूड जास्त खातो, त्यामुळे वजन भरमसाठ वाढतं। त्याचप्रमाणे आपली खाली बसण्याची फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे। म्हणजे आपण जेवताना देखील डायनिंग टेबलवर बसतो, टीव्ही बघताना किंवा अगदी वेगवेगळी कोणतीही कामं करताना आपण सोफा किंवा चेअरचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो। त्यामुळे खाली मांडी घालून बसणे फार मुश्किल झालेले आहे। परंतु आज मी तुम्हाला अशी सोपी योगासनं सांगणार आहे की ज्यांचा तुम्ही फक्त 21 दिवस सराव केला तर तुम्हाला खाली मांडी घालून बसणे सहज शक्य होणार आहे। अगदी ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यांनी सुद्धा हा सराव करावा, म्हणजे त्यांच्या गुडघ्यांना देखील आराम मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूया। खाली बसून मांडी घालण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पायांचं स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। सरावाने तुम्हाला पायाचं स्ट्रेचिंग हे जास्तीत जास्त अधिक वेळा करायचंय। बघा सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम दोन्ही पाय फक्त असे हलवायचे आहेत। नॉर्मल नॉर्मल आरामात। ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यांनी सुद्धा हे आरामात करायचं आहे। अगदी अर्धा मिनिट ते 1 मिनिट तुम्ही हे करू शकता। त्यानंतर दोन्ही हात हिप्स जवळ या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि बघा लक्ष द्या, टाचा पायाच्या जास्तीत जास्त पुढे खेचायचे आहेत या पद्धतीने। नंतर मागे पुढे मागे। यावेळी श्वासावर देखील लक्ष केंद्रित करायचे। पुढे जाताना श्वास घ्यायचे, मागे ओढताना श्वास सोडायचे। पुढे मागे हे तुम्हाला 10 वेळा करायचं आहे। बघा पाय मागे पुढे करताना या ठिकाणी ताण येतोय, त्यामुळे गुडघ्यांना देखील ताण येतो आणि येथील स्नायूंची लवचिकता वाढते। पुढे मागे पुढे मागे पुढे मागे। त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर आणि पाय आतमध्ये, त्यानंतर बाहेर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। त्यानंतर पाय जवळ घ्यायचे। अगदी सहज सुंदर अशा हालचाली आहेत। त्यानंतर दोन्ही पाय गोलाकार फिरवायचे आहेत या पद्धतीने। 1 2 3 4 5। त्यानंतर 1 2 3 4 5। या पद्धतीने सुंदर अशा आपल्या पायांच्या टाचांचा व्यायाम झालेला आहे। त्यानंतर इकडे लक्ष द्या, या ठिकाणी गुडघा आहे, पोटरी। फक्त हा पाय हलकेच वर घ्यायचा आहे। बघा 1 2 3 4 5। त्यानंतर डावा पाय 1 2 3 4 5। त्यानंतर बघा उजवा पाय वर उचलायचा आहे आणि हात इंटरलॉक करून मांडी खाली घ्यायचे आहेत आणि पाय जास्तीत जास्त वर स्ट्रेच करायचे या पद्धतीने। पुन्हा खाली वर 2 3 4 5 6 अगदी हळू 7 8 9 10। आता डावा पाय घ्यायचा आहे स्ट्रेट। 1 2 3 4 5 6 7 8
9 10. त्यानंतर मांडी घालण्यासाठी पाय जवळ यायला हवे, म्हणून दोन्ही हात बाजूला या पद्धतीने ठेवायचे आहे. उजवा पाय जास्तीत जास्त जवळ आणायचा हिप्सच्या. बघा या पद्धतीने 1 2 3 4 5. या पद्धतीने करताना जर तुमच्या मांड्यांना पायाला जर त्रास होत असेल, दुखत असतील, तर तुम्ही पाय सरकवत जेवढं शक्य होईल तेवढं जवळ आणायचे या पद्धतीने आणि नंतर हाताने तो जवळ घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. त्यानंतर डावा पाय 1 2 3. जवळ येत नसेल तर खाली सरकवत 4 5. या पद्धतीने आपण जास्तीत जास्त सराव करू शकतो. त्यानंतर पुन्हा हात मांडी खाली घालून इंटरलॉक करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने 1 2. यामुळे छान व्यायाम मिळतो पायांना. 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर डावा पाय 1 2 3 4 5. तुम्ही उलट सुद्धा करू शकता. 6 7 8 9 10. त्यानंतर बघा उजवा पायाने जवळ घ्यायचा आहे आणि हाताने पकडून या पद्धतीने व्यायाम करायचा आहे. यामुळे हाडं मोकळी होतात आणि कमरेला आणि गुडघ्यांना ताण आल्याने छान तेथील कार्यशीलता वाढते. अगदी हे पण 10 करायचं आहेत. त्यानंतर डावा पाय घेऊया. बघा या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जवळ घेतल्यामुळे मांडी घालण्यासाठी सोपे होऊ शकते. त्याच्यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात अशा पद्धतीने 1 पुन्हा लांब 2 3 4 5. त्यानंतर पुन्हा जर जमत नसेल तर पाय या पद्धतीने असे जवळ घ्यायचे आहेत. 1 2 सरकवून 3 4 5. यामुळे काय होतंय, मांडी घालण्यासाठी जरा पाय जास्तीत जास्त जवळ येतात. त्यानंतर अगदी सोपी आपण बटरफ्लाय पोज करणार आहोत. या पद्धतीने बसून पाय जास्तीत जास्त जुळवून जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे दुखत असेल तरी हळूहळू प्रयत्न करायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं जवळ घ्यायचं आहे. दोन्ही हात इंटरलॉक आणि पाय हलवायचे आहेत. बटरफ्लाय पोज हे पण आपण 10 वेळा करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर हाताच्या कोपऱ्यांनी जोर देऊन पुढे वाकून जास्तीत जास्त मांड्या जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्रास होत असेल तर जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं. जसजसा आपण सराव कराल त्यावेळी सराव वाढल्याने हे होईल. बोलतात ना, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. अशा पद्धतीने तर मंडळी, हे होते खाली मांडी घालून बसता येण्यासाठीचे काही व्यायाम प्रकार. यांचा तुम्ही रोज सराव करा. 100% 21 दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवेल. आणि हो, जास्तीत जास्त
खाली बसण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्रास होईल, पण आधी पाय पसरून बसा, नंतर हळूहळू जवळ पाय घेऊन बसा. परंतु खाली बसायला सुरुवात करा. सोफा, चेअर या गोष्टी कमी करा. जेवताना तर खाली बसणं खूपच आवश्यक आहे. त्याचे अत्यंत फायदे होतात. कारण जेवताना खाली बसल्याने आपण मांडी घालून बसतो. शरीर या पद्धतीने हलत असतं. त्यामुळे ऑफकोर्स पचनशक्ती वाढते आणि अन्न पचायला खूप छान मदत होते. त्याच्यामुळे ऍसिडिटी, जळजळ यासारख्या त्रासांपासून तुम्ही वाचता. तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. त्यांना सुद्धा खाली मांडी घालून बसण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. आणि हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी राहा.